This is Audio Gyan, and I am your host Kedar Nimkar. Welcome to a deep dive into the minds of luminaries from the Indian creative world. Today we have Tanul Vikamshi with us on Audio Gyan. A quick shout out to Rajasi Kilor for introducing me to these amazing people. Tanul is an artist, sculptor, and educator. He studied modeling and sculpture from JJ School of Arts, but unfortunately in the third year met with an accident and lost his sensation of his lower body. Tanul shifted to Khamgaon for further studies, did his MFA in painting from Nagpur University. He was a dean of the art school for 3 years, where he realized art schools are not where he could make a change. Education has to start with the roots. And that's why he founded Alag Angle with Millie Vikamshi and brother Lalit Vikamshi. Alag Angle for past 16 years has been a huge community of designers, artists, sculptors, architects, engineers, makers, and musicians. Alag Angle Community Art and Design Center is inducing a vibrant art and design environment in central India by setting up open studio space for young makers of the region that practice and participate innovations in art and design. I'm so thrilled and excited to talk to Tanul today. Welcome, Tanul, sir, to Audio Gyan. It's a real honor to have you on the show. Hi. Namaste. Good evening. Yes. And just a disclaimer, this Audio Gyan will be mostly in Marathi with sort of Hindi. Tanul, sir, खूप आभार तुम्ही वेळ दिल्याबद्दल. ओके. तर सर मी या टॉपिकचं नाव असं ठेवलंय की अलग अँगल केस स्टडी. अलग अँगल काय आहे आणि त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कशन करूया की तुम्ही काय करता. तर सगळ्यात पहिला प्रश्न अगदी सुरुवात करायला की अलग अँगल काय आहे, का स्टार्ट केलं, काय टाईपच्या ऍक्टिव्हिटीज होतात, इफ यू कॅन लाईक गिव्ह इन अ ब्रॉडर सेन्स. असं आहे की जेव्हा कुठलाही मुलगा किंवा कुठला पण स्टुडंट म्हणा, जेव्हा आपल्या शाळेत शिकत असतो, कॉलेजमध्ये शिकत असतो, तेव्हा खूप साऱ्या अशा गोष्टी त्याला जाणवतात की असं झालं असतं तर असं, मग असं केलं असतं तर असं. तसे खूप शिक्षक किंवा लोकांमध्ये किंवा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये पण बदल कसा करायचा, असं खूप साऱ्या गोष्टी आपल्या मनात आणि हे चालू असतात. आणि अशाच माझ्या पण मनात आल्या, माझ्या लहान भाऊ ललित आहे त्याच्या मनातही आल्या, आणि एका दुसऱ्या शहरात मध्ये राहणाऱ्या लखनौ सारख्या अशा मिली, जी आमच्या घरात सून म्हणून आली आणि ललितची बायको बनली, तर त्या दोघांच्याही मनात कुठे ना कुठे ते चालू होतं. आणि आमच्या तिघांच्या वेगवेगळ्या जर्नीमधनं आम्हाला जाणवलेल्या आणि वेगवेगळ्या लोकांच्या जेव्हा संपर्कात आलो आम्ही, तेव्हा त्या सगळ्यांच्या जीवनातल्या खूप साऱ्या गोष्टी जेव्हा आम्ही गोष्टी रूपात ऐकत होतो, तेव्हा आम्हाला कळलं की कुठेतरी शिक्षणातल्या काही गोष्टींमध्ये कुठेतरी गॅप राहते किंवा काहीतरी असं सुटतंय आपलं, आणि त्या सुटलेल्या गोष्टींना कसं पकडायचं आणि त्याचं गुंफण कशी करायची आपल्या कुठल्या तरी अशा गोष्टींमधनं, जेव्हा त्या मुलांना त्या गोष्टी कळतील आणि ते पुढे सरकतील. म्हणजे जर थोडं मॅथॉलॉजिकल जर विचार केला तर असं आहे की प्रत्येक याच्यामध्ये माणसामध्ये एक हनुमान जे कुठे ना कुठे लपलेला असतो, आणि आम्हाला हनुमानाला जागा करायचं असतं. तर असे खूप सारे हनुमान आम्हाला दिसत होते आणि आम्हाला जागा करण्याची गरज वाटत होती, आणि आम्ही ती स्वीकारली. आणि अलग अँगल ही एक विचारसरणी आहे, अलग अँगल ही जागा नाही आहे. आणि आम्ही जिथे कुठे जाऊ, आम्ही जिथे कुठे उभं राहू, तिथे अलग अँगल आम्ही सुरू करू शकतो, हे आम्हाला माहिती आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचारसरणीला कसं लोकांपर्यंत, लोकांच्या मनात कसं आणायचं आणि त्याच्यातनं त्यांची प्रगती कशी व्हायची. कारण डिझाईन आणि आर्टच्या क्षेत्रामध्ये खूपदा असं झालं आहे की आपल्या आयुष्यात जे मार्क मिळतात, वेगवेगळ्या आपल्या जीवना शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या परीक्षा होतात, आणि त्या मार्कांच्या वरनं आपली बुद्धी आणि आपलं सगळं लोक आपलं ज्ञान पाहतात आणि त्याच्यावरनं ठरवतात की याने कुठे जायचं. तर म्हणजे जास्त मार्क मिळवणारे काय म्हणतात त्याला इंजिनिअरिंग आणि डॉक्टरकडे जातात, आणि जे कमी मार्क असतात ते बाकीच्या गोष्टी शोधायला लागतात. तर आम्ही खूप साऱ्या गोष्टी अशा पाहिल्या की त्या
आम्हाला वाटत होतं की थोड्या मिस होतात आहे लोकांच्या. आणि अवेअरनेस म्हणजे जसा आपल्याला चांगलं संगीत ऐकण्यासाठी जसे चांगले कान बनवायची गरज असते, असं म्हटलं जातं की चांगले कान बनले तर चांगलं संगीत ऐकता येतं. याच गोष्टीला धरून आम्हाला पण वाटलं की चांगलं पाहायचं असेल तर चांगले डोळे पण तर बनले पाहिजे. तर मग चांगल्या गोष्टी म्हणून मग आम्हाला अलग अँगल म्हणजे विचार करण्याची पद्धतच वेगळी व्हावी आणि ती लोकांपर्यंत ती कशी पोचवायची याच्या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला अलग अँगल चालू करण्याची खूपच गरज भासली. पण काय काय प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज होतात? म्हणजे तुम्ही अगदी डिझायनर, स्कल्प्टिंग, म्युझिशियन्स, तर मग म्हणजे ही एक नाही म्हटलं तरी फिजिकल मॅनिफेस्टेशन मध्ये एक एक छोटासा हॉल असेल किंवा एक एकर जागा असेल किंवा काहीतरी एक 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 ठिकाण असेल, राईट? तर त्याच्याबद्दल थोडंसं व्हिज्युअलाइज करू शकतो आपण. कसं झालं माहिती का, म्हणजे आमच्या आयुष्यात असं आहे की आम्ही एका अभ्यासू शिल्पकाराचे दोन्ही मुलं, की जो अभ्यास करतो खूप आणि मग काम करतो, तशा असे बाबा मिळणं आणि मग पुस्तकांमध्ये रमणारी आई, म्हणजे पुस्तकं खूप वाचून खूप साऱ्या गोष्टी, त्या दोघांच्या याच्यातनं जेव्हा आम्हाला असं वाटलं की यार आपण कसं त्याला पुढे घेऊन जायचं या सगळ्या गोष्टींना, तर आम्हाला जागा ही तशी महत्वाची नव्हती, पण आम्ही एकत्र कुठल्या एका ठिकाणी जमू शकू अशी, म्हणजे जेव्हा आपण घडवण्यासाठी घडत जातो आणि घडत वेगवेगळ्या लोकांना ते घडवल्या जातो, तेव्हा त्या ठिकाणी हळूहळू ती ऑरा निर्माण होतो आणि ती जागा हळूहळू तशी बनत जाते. म्हणजे मंदिरात गेल्यावर जसं वाटतं ना आपल्याला की किंवा शांत, इथे सगळं काही सॉल्व्ह होतं, तसंच ते ठिकाण पण असंच व्हावं असं वाटत होतं की जिथे लोकांनी येऊन स्वतःहून काम करण्याची इच्छा वाढावी त्यांची. आणि असं तर आम्ही जिथे कुठे बसायचो, मग ते कुठे पण बसू, झाडाखाली बसू की कुठल्या रूम मध्ये बसू की अजून, पण याच्यासाठी आमच्या बाबांचा स्टुडिओ सर्वात पहिले की तिथेच आमचं चालू झालं. आणि नंतर मग आमच्या घराजवळच कुठेतरी अशी जागा की जिथे जरा अजून मोकळेपणाने जास्त वेळ बसून काम करू शकू असं. तर मग एक शंकरनगरमध्ये एक छोटासा फ्लॅट घेतला आम्ही आणि किरायानी, आणि तिथे आम्ही ते स्टार्ट केलं. तर पण तिथे असंच होतं की जितके दरवाजे होते तितके दरवाजे आम्ही काढून टाकले. फक्त एक बाहेरचा दरवाजा हे होता की ज्याला रात्री लॉक लावून जायचो, बाकीचे आतमध्ये कुठलेच दरवाजे नव्हते कधीच. आणि तिथे बाहेर पण आम्ही बसायचो, तर आम्ही तिथलंच एक जुनं झाड पडलं होतं, त्या झाडाला तिथे ठेवलं, किंवा अशाच वस्तू ज्या नेचरच्या आजूबाजूच्या असतील आणि तिथे बसताना पण तुम्ही नेचरच्या सहवासात मध्ये आहे आणि तशाच याच्यातनं ते, म्हणून म्हटलं ना ही विचारसरणी होती. ते विचारसरणी मधनं जागा ही इम्पॉर्टंट नव्हती, पण हळूहळू ती ऑरा निर्माण झाला आणि ती जागा तशी व्हायला लागली की चला या ऑरामध्ये येऊन काम करण्याची इच्छा होते सगळ्यांना. तर ती जागा मग हळूहळू शंकरनगरची अशी झाली की वा, हा स्टुडिओ असा. सुंदर सुंदर. तुम्ही जेव्हा म्हणतात ऑरात, म्हणजे काही गोष्टी अशा ऑर्गॅनिकली ग्रो होत गेल्या की बाबा आपण आता एक लेथ मशीन आणून ठेवूया किंवा आपण एक गिटार आणून ठेवूया किंवा असं, आणि मग ते म्हणजे डेव्हलप झालं. येस, एकेकाची एक आवड म्हणा, एकेकाची त्याच्यात काम करताना त्याची गरज भासणं आणि त्या गरजेनुसार मग त्याचे सोल्युशन निघणं. म्हणजे असंच होतं की म्हणजे तुम्ही मगाशी म्हटलं ना की काय असं तुम्ही तिथे काय काय करून घेता किंवा काय काय, तर असं होतं की आम्हाला असं वाटतं की सगळ्यांनी ऑलराऊंडर बनावं, प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट यावी, म्हणजे तर आपल्याला बाकीच्या गोष्टींबद्दलच इम्पॉर्टन्स कळतं. म्हणजे आपण एखादा डिझायनर असू किंवा आर्किटेक्ट असू, तर वीट कशी बनते हे माहित जर असेल तर त्या विटेला पोचवण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी कशा इम्पॉर्टंट आहे आणि त्यांनी मग डिझाईन मध्ये किती फरक पडतो याचं ज्ञान येतं ना. पण समजा माहितच नसेल त्या गोष्टी तर ते होणार नाही. तर म्हणून आमचं होतं की प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला असावी आणि मग त्याच्यातनं ते आपलं स्पेशलाइज माहोल करावं काहीतरी. तर जेव्हा डिझाईन आणि आर्ट कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना या छोट्या छोट्या गोष्टींबद्दलची माहिती जेव्हा मिळेल आणि त्याला हँड्स ऑन स्वतःहून यूज करण्याची संधी मिळेल, तेव्हा ते जाऊन त्याच्यावरती अजून जास्त प्रेम करतील आणि काम करतील ना. तर मीडियमची ओळख होणं किंवा वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या समोर होत राहणं, त्यांना दिसत राहणं. आणि म्हणजे आमचं सगळ्यांचं एकच हे आहे की ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही राहता
तो प्लॅटफॉर्मवरच्या सगळ्या लोकांना, त्या फ्लोअरवरच्या सगळ्या लोकांना तुम्ही काय करताय कळण्याची गरज होती. आणि तो प्लॅटफॉर्मच उचलून घेऊन जाणं हे आमचं काम होतं. तर तुम्ही जे आपण सरफेसवर राहता ती सरफेसच घेऊन जाणं सोबत, तरच तर तुम्ही जे काय करताय ते लोकांना कळेल. म्हणून प्रत्येक गोष्ट लोकांना ती, म्हणजे मुलांना ती कळावी. आणि त्यांच्यातल्या, म्हटलं ना, त्या हनुमानाला जाग करताना त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टीला कळणं, त्याची प्रत्येक गोष्ट समजून घेणं, आणि मग त्याला ते आठवण करून देणं की अरे तू तर करू शकतो. म्हणजे आमचं सर्वात मोठं भांडण याच्यासाठी की मला हे करता येत नाही. हा नाही शब्द आणि करता येत नाही असं म्हणणाऱ्या लोकांना आम्हाला मग करण्यापर्यंत नेणं ही गरज होती. काय सुंदर कल्पना आहे. कारण म्हणजे एक मी डेफिनेशन वाचलेली मध्ये, आय थिंक मला नाव एक्झॅक्टली लक्षात नाही, मार्टिन सेलिगमॅनची होती बहुतेक, की हॅपीनेस ची डेफिनेशन त्यांनी दिलेली की प्लेजर प्लस एंगेजमेंट प्लस मिनिंग. तर प्लेजर म्हणजे तुम्ही एक मॅच बघतायत तेव्हा तुम्हाला प्लेजर मिळतं, पण तुम्ही जेव्हा खेळतात तेव्हा तुम्ही एंगेज होतात, म्हणून तुम्हाला ते अजून जास्ती मिळतं. आणि मग तुम्ही जर जिंकलात आणि ते पैसे जर डोनेट केले किंवा ते पैसे चांगल्या कारणासाठी वापरले, तर त्याच्यामध्ये तुम्ही मिनिंग सापडलं. बिलकुल. मग हे तिन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो खरा आनंद किंवा हॅपीनेस असं आम्ही सायकल पूर्ण पार पाडतोय असं आम्हाला वाटतं आता. की कारण कुठली गोष्ट आपण कोणाला सांगतो ती तो हळूहळू त्याच्या समजेप्रमाणे तो दुसऱ्यांना अजून पास करतो. आणि ते भरपूरदा असं झालं की कुठली तरी गोष्ट आपण बोलतोय तर ती वेगळ्या पद्धतीने छान अजून चांगल्या पद्धतीने दुसऱ्यांना सांगितली जाते. पण वस्तूंचं पण असं झालं, म्हणजे एखाद्याला कुठली गरज असेल एखाद्या वस्तूची आणि आपण ती त्याला घेऊन दिली आणि तू म्हणतो अरे तू काम करतोय ना, घेऊन घे, चल कर बरं हे काम पहिले. तर तो काम केल्यानंतर त्याला त्याची जाण होती आणि मग त्यांनी पुढच्या स्टुडंटला पुन्हा ती दिली दुसऱ्या पद्धतीने. म्हणजे त्याला त्याच्याकडे त्या गोष्टी आल्या तर त्यांनी पास ऑन केलं की अरे माझ्या सरांनी तेव्हा मला दिलं होतं असं, मला काम होतं, आता याला पण दिसतंय काम करताना तर मी याला देतो माझ्याकडनं असं. तर अशी ही प्रथा पण हळूहळू वाढत गेली. तर म्हणजे तुम्ही खूपच सुंदर उदाहरण दिलं, तसंही होत आहे. बरोबर. नाही, त्याच्यामध्ये मला इनफॅक्ट एक जरा काय म्हणतात त्याला, माझं मराठी मला शब्द आठवत नाहीत, पण त्याच धर्तीवरती नाही त्याच फ्रेम मध्ये मला पुढचा एक प्रश्न असा विचारायचा होता की, कारण तुम्ही जसं हनुमान म्हणा, थोडंसं फिलॉसॉफिकल नक्कीच असणार तुमचे विचार, तर त्याच्यामध्ये आपल्याकडे म्हटलं जातं ना की दान पण सत्पात्री असावं लागतं. बिलकुल. तर ते हल्ली म्हणजे कोइन्सिडन्समुळे का तुमच्या प्युअर इंटेन्शन्समुळे पण स्टुडंट्स येतात आणि त्या आत्मीयतेने शिकायचा प्रयत्न करतात का तुम्ही, म्हणजे लाईक काही लर्निंग आहे का की बाबा स्टुडंट आले, त्यांना गरज होती पण ती खरं गरज कुठली तरी शिकायची नव्हती, पण कदाचित कोणाला तरी इम्प्रेस करायची होती किंवा फेमसाठी होती, वेगळे इंटेन्शन असतात ना, तर त्या बाबतीत तुमचा काय एक्सपिरियन्स? पण आमचा सर्वात जास्त आमच्याकडे मजा येते की आम्ही जाहिरात करत नाही कोणीच अलग अँगलची तशी, म्हणजे आम्ही ऍडव्हर्टाईज कधीच नाही केली. आणि आम्हाला हे खूप चांगलं म्हणजे आमचं हे आहे की आमच्या वागण्यानी किंवा आमच्या लोकांना जे काय आम्ही शिक्षण देतो आहे, आम्ही कुठल्या गोष्टी सांगतोय त्यांना, तर ते एकमेकांना सांगतात आणि मग एकमेकांना सांगता सांगता मग ते बोलण्यातनच ते आमच्यापर्यंत पोहोचलेत. म्हणजे असं कधी नाही झालं की आम्हाला कुठली एक्झाम, आम्ही सगळ्यांना वेलकम केलंय. हा, एक काय म्हणतात त्याला, एक चाळणी होऊनच जाते. कारण काय होतं की जेव्हा तुमच्याकडे कुठला मुलगा येतो आणि त्याला आर्ट फील्ड किंवा डिझाईन फील्ड मध्ये जायचं किंवा आर्ट मधल्या गोष्टींना शिकायचं आहे, तर एक तर सर्वात पहिलं असतं की खूप जणांना हॉबी क्लास सारखा विचार असतो की अच्छा हा क्लास जॉईन केला म्हणजे असं असं शिकायला मिळेल. तर पहिला प्रश्न असा असतो की फी वरनं असतो की आम्हाला हे शिकायचं, तुम्ही किती घ्याल, म्हणजे एक तर तसा असतो. मग दुसरा असतो की कुठल्या पण आई वडिलांना सरळ येऊन ते म्हणतात आम्हाला की पहा आम्ही आहे ना वेगवेगळ्या क्षेत्रातले आहोत, आम्ही डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, अजून म्हणजे असे सगळे. आणि ते लोक येऊन फक्त पहिला बंदा हे असतं त्यांचं की बा मला या क्षेत्रातलं काही माहित नाही आहे आणि मला या क्षेत्रातलं काहीच कळत नाही, म्हणजे याचं स्कोप आहे का, किंवा असे खूप सारे क्वेश्चन्स असतात. आणि अशाच याच्यामध्ये आम्हाला खूप सही असतं की
जेव्हा पहिल्यांदा कुठला स्टुडंट किंवा कुठले पालक आपल्या मुलाला घेऊन येतात, आम्हाला भरपूर वेळ द्यावा लागतो त्यांना, पहिले त्यांच्या सगळ्या गोष्टी समजून घेणं की तुम्हाला किती माहिती आहे. आणि त्याच्यातनं मग आपल्याला त्या फील्डमधल्या खूप साऱ्या गोष्टी सांगाव्या लागतात की तुम्ही थोडा वेळ द्या त्यांना, थोडं शोधू द्या त्यांना, आणि मग नंतर मग ठरवा की जायचंय नाही जायचं. ते या सगळ्या गोष्टींमध्ये ना नेहमी असं झालं की खूप पोरांना कमी मार्क असल्यामुळे आले आहेत. म्हणजे मी कॉलेजमध्ये जेव्हा आम्ही कॉलेज उघडलं आणि कॉलेज आम्ही चालवलं, तर तेव्हा आम्हाला सर्वात पहिला हे होतं की मुलं कुठली आली आहेत बा एंट्रन्स देऊन. तर अर्धे लोक अशीच असतात की जी आई वडिलांनी सांगितलं की या क्षेत्रात जा बा, चांगलं होईल तुझं. मग दुसरे असतात की ज्यांना कमी मार्क मिळाले होते ती आली होती. आणि काही मुलंच अशी असतात की ज्यांना खरंच मनापासून वाटतं की मला या क्षेत्रामध्ये, म्हणजे त्यांनी त्याच्यावरचा अभ्यास केला असतो, 10 लोकांना भेटले असतात, पाहिलं असतं काम, त्याचा खूप आत्मन इच्छा असते त्यांची, असे फार क्वचित असतात. पण या क्वचित लोकांना पण घेऊन जाण्यासाठी हे लोक पण बाकीचे कामं खूप करतात, कारण बाकीचे लोक असल्याशिवाय त्या क्वचित लोकांना पण खूप साऱ्या गोष्टी मिळत नाही. त्यामुळे आमचं हे होतं की सगळ्यांना समजून घेणं, त्यांच्या सगळ्या गोष्टी समजावे, त्यांना त्या सगळ्या गोष्टीतनं जाऊ देणं पहिले, आणि मग छाटणी होत राहते हळूहळू स्वतःहूनच. मग कोणाला वाटतं की नाही मी या इथे जायला नको, मी हे पण करू शकतो शाळेत, माझ्यात हे पण चांगली गोष्ट. म्हणजे अलग अँगल ही अशी जागा नाही आहे की जिथे फक्त आर्ट अँड डिझाईन फील्डमध्ये जायचंय म्हणून तुम्ही या. तुम्ही स्वतःला समजून घेण्यासाठी या. तुम्हाला स्वतःला वेगवेगळ्या पद्धतीने पहिले पहा, पडताळा, वेगवेगळ्या गोष्टी समजून घ्या आणि मग पुढे चला. तर खूप असं होतं की काही महिन्यांमध्ये, काही वर्षांमध्ये मग त्यांना वाटतं की नाही बा, या क्षेत्रामध्ये जाण्याचं आपलं चुकीचं हे आहे, आपण दुसरं काही करू. मग असे पण लोक येतात, आणि जे खरंच त्याच्यातनं निघतात आणि पुढे जातात असे पण खूप छान लोक असतात. नाही, नक्कीच. कारण जरी लहानपणी जेव्हा मीडियम समजायचं असतं किंवा ऍटलिस्ट 10 गोष्टी नवीन एक्सपोज स्वतःला करून द्यायचं असतं, त्याचा कुठे ना कुठेतरी संस्कार लॉंग टर्म मध्ये कामाला येणारच आहे. तर मला ऍक्च्युली तिसरा प्रश्न जो होता, मी दुसऱ्यावर आपण नंतर येऊ, पण मग पेरेंट्स ना तुम्ही, म्हणजे एक वेगळी कसोटीच आहे की पेरेंट्सना समजवणं. कारण तुमच्या एक्सपिरियन्स मध्ये काही तुम्ही सांगू शकाल की या स्कूलमध्ये किंवा ही सेंटर एक्झॅक्टली तुम्ही कसं शब्द वापरतात, याला सेंटर म्हणतात? नाही, आपण अलग अँगलचा स्टुडिओ म्हणतो. स्टुडिओ, अच्छा. स्टुडिओ म्हटला की काय असं असतं, म्हणजे क्लास म्हटला की तुम्हाला एक टेन्शन असतं डोक्यात की आपल्याला क्लासला जायचंय, आणि क्लास ही मला जरा गडबडच वाटते. क्लास म्हटलं की भीती वाटते. क्लास म्हटलं की लोकांना एक वेगळा त्याच्यावरचा हे असतो, आणि तुम्हाला शिकवल्या जाईल फक्त क्लास असा असतो की जिथे समोरचा माणूस शिकवेलच, फक्त ऐकणार नाही. आणि समजा सेंटर म्हटलं तर सेंटरमध्ये पण विचार करण्याची पद्धत खूप वेगळी असते. सेंटर म्हटलं की तुमचे अपेक्षा वेगळ्या असतात, वेगळ्या. अजून आम्हाला एक म्हटलं ना, अशी अलग अँगलची विचारसरणी जर पूर्ण मनापर्यंत जर त्यांना खोलवर न्यायची असेल तर त्यांना स्टुडिओ म्हटला की, म्हणजे स्टुडिओ हा असं ठिकाण असतं जिथे समोरचा व्यक्ती पण काम करत असतो आणि तुम्हाला जाऊन पण काम करायचं असतं. तर समोरचा व्यक्ती काम करता करता तो गप्पा मारतोय तुमच्यासोबत, आणि तुम्ही काम करता करता पण तुमच्या गोष्टींवरती त्याला क्वेश्चन विचारतं किंवा तुम्ही त्याच्यासोबत गप्पा मारताय. तर हे गप्पांचं सेशन स्टुडिओमध्येच होतं, आणि तुम्हाला मोठ्यांपासून छोट्यापर्यंत सगळ्या भेदभाव नसतो. आणि स्टुडिओमध्ये काम करणारे लोक जेव्हा एकत्र मिळून काम करतात, तर टीम मध्ये कसं काम होल्यापासनं स्वतःच इतक्या लोकांमध्ये असताना स्वतःचं महत्व कसं राहील हे पण लक्षात ठेवायचं. म्हणजे मी, ललित आणि मिली एका स्टुडिओमध्ये काम करतो. म्हणजे नवरा बायको ते दोघं जण वेगळ्या स्टाईलमध्ये कामं करतात, आणि मी माझ्या वेगळ्या स्टाईलमध्ये काम करतो. आणि तिघांच्या तिन्ही वेगळ्या स्टाईल असतानाही तिघांच्या एकमेकांमध्ये कधीच हे नाही होत. म्हणजे आम्ही इतके 24 तास सोबत राहिल्यावरही इन्फ्लुएन्स नाही होत इतका, किंवा असं नाही. आम्ही एकमेकांच्या कामावर बोलू शकतो, पाहू शकतो, पण आमच्या कामांमध्ये एकमेकांची कामांची काही ढवळाढवळी नाही होत किंवा हे नाही. तर ही तिथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला हे होते मग की स्टुडिओमध्ये काम केलं जातं, स्टुडिओमध्ये बोलता येतं. मग आम्हाला भेटणारे आर्टिस्ट लोक किंवा माझ्या वडिलांकडे येणारे मोठे
आर्टिस्ट लोक हे सगळेजण गप्पा मारल्या जातात. तर अलगँगल हा स्टुडिओ आहे जिथे तुम्हाला स्वतःला शोधण्यासाठी यायचं आहे असं आम्ही म्हणतो. तर पालकांसोबत पण बोलताना हेच होतं की तुम्ही आहे ना क्लासमध्ये नाही पाठवत आहात, आणि मला किंवा माझ्या इथल्या कुठल्या पण अलगँमधल्या परिवारामधल्या माणसाला तुम्ही काय विचार करता हे महत्वाचं नाही, आधी आम्हाला ते मुलं काय विचार करतात हे महत्वाचं असतं. तर आम्ही मुलांच्या सगळ्या गोष्टी समजून घेतो आणि मग त्यांच्या पालकांसमोर त्या गोष्टी काही महिन्यानंतर ठेवतो की बाई असं असं वाटतंय, ह्याला याची अशीची इच्छा आहे आणि असं वाटतंय, तर तुम्हाला काय वाटतंय. मग त्यांच्या गोष्टींना समजून घेऊन खूपदा परिस्थितीच्या वेगवेगळ्या गोष्टी समोर येतात आमच्या. किंवा मजा काय माहिती का, म्हणजे आता 16 वर्ष झाले अलगँगलला, आणि 16 वर्षात आम्ही माहित नाही म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आहे ना आपोआप झाल्या, कारण त्याच्यावर विचार 24 तास केला जायचा आणि त्याच्यातनं आमचे 3 तास हळूहळू असे तय झाले हळूहळू. तर एक पहिल्यांदा की पहिला दिवस कोणी पण आला की आम्ही त्याला म्हणतो रेल्वे स्टेशन काढ, आणि रेल्वे स्टेशन, आणि प्रत्येक वेळेस असं होतं की जो कोणी नवीन मुलगा येतो स्टुडिओमध्ये त्याला बाकीच्या समोर जेव्हा आपण म्हणतो की रेल्वे स्टेशन, त्याचं सगळ्यांना स्वतःचं रेल्वे स्टेशन पहिल्या दिवसाचं आठवतं. आणि मी नेहमी त्यांच्याशी गप्पा मारायला मला एक चांगला हे मिळतो की तो किती पाहतो कुठल्या पण गोष्टीला. म्हणजे तो 2 दिवसापूर्वी पण गेला असेल रेल्वे स्टेशनवर, किंवा 6 महिने कधी वर्ष नाही गेला असेल, पण त्याला रेल्वे स्टेशन जेव्हा तो आठवतो तर तो किती वेगवेगळ्या पद्धतीने तिथल्या गोष्टी पाहिल्या त्यांनी आणि किती तो व्यवस्थित एखादा विषय ठेवतो याच्यावरती आमचं लक्ष असतं. तर त्याच्यामुळे आम्हाला पहिल्याच 2-4 दिवसात तो कसा विचार करतो आणि तो कसा घेऊन जाईल या गोष्टींना हे कळायला लागतं. तर जसं म्हटलं ना, पहिल्या दिवशी रेल्वे स्टेशन, मग दुसऱ्या दिवशी आम्ही म्हणतो की 24 तास ज्या रूम मध्ये राहतो ना ती रूम बनवून दाखव. मग तो ती रूम बनवतो, तर तो त्याच्याच रूम मध्ये 24 तास राहिल्यावर तो कसा पाहतो त्या गोष्टीला ते कळतं. आणि म्हणजे खूपच साध्या गोष्टी असतात की जसं रेल्वे स्टेशन मध्ये म्हटलं की त्याला असं विचारायचं की म्हणजे किती दरवाजे असतात रे एका डब्याला, मग तो म्हणतो 2. मग अरे इकडनं पाहिलं नाही, पूर्ण 4ही बाजूनी पहा ना त्याला. मग तो म्हणतो 4. मग मी त्याला म्हणतो की अच्छा तू S1 मध्ये बसला आणि मी S5 मध्ये बसलो आणि मला भेटायचं आहे, तर कसं भेटणार. मग त्याला आठवतं की अरे बोगीमधनं अजून एक रस्ता असतो जायला. मग त्याला आठवतं की तिथे पण एक दरवाजा असतो आणि तिकडे जायचं असेल तिकडे, म्हणजे 6 दरवाज्यांवरती गप्पा मारायच्या असतात आम्हाला. तर आम्हाला ते 6 दरवाजे दाखवण्यासाठी इतकं फिरत सगळ्या गोष्टी, किंवा मला बाथरूमला जायचं आहे तर मी कुठे जाईल आहे, मग मला स्टेशनची वाट पाहावं लागेल का. तर या गप्पा होण्यासाठी, कारण कुठला दुसरा विषयच नव्हता, कारण गार्डन म्हटलं असतं तर वेगळंच काहीतरी खूप गोष्टी मला बोलता नाही आल्या असतं त्यांच्यासोबत, किंवा अशा भरपूर विषयांवरती विचार केलाय. आणि मग शेवटी आमचं रेल्वे स्टेशन हे आलं की आपण याच्यावरती भरपूर लोकांसोबत बोलून त्याला पुढे नेऊ शकतो. मग रूम वरती की त्याच्या रूम मध्ये तो कसा पाहतो, तर ते. आणि मग त्याच्यानंतर एकदम म्हणजे तिसरी कसोटी जरा जास्तच होऊन जाते आणि पेशन्सवर असते. मी असं खूप सारे छोटे ड्रॉइंग करायला लावतो त्यांना, आणि मग ते त्याच्यातनं एकदम हे होऊन जातात की नाही सर इतकं नाही करतात आता. तर म्हणजे त्यात आणि काही जण खूपच मस्त करून टाकतात. तर ते कळतं की हा किती घेऊन जाऊ शकतो दूर आपल्या स्वतःला, किती खेचू शकतो. तर थोड्या गोष्टी अशा कळतं की मग त्यांच्या आईवडिलांचं असंच असतं कुठल्या पण, की तुम्ही लवकर सांगाल का आणि तुमच्याजवळ काही दिवस पाठवू का आम्ही फक्त असंच फी न भरता, किंवा असं. म्हणजे खूप जणांचं असतं की पहिले तुम्ही असे डेमो क्लास द्या, तुम्ही हे करा, तुम्ही तसं करा. आम्हाला मजा असते की विचारसरणी कळते तर त्यांच्यासोबत तसं गप्पा पण मारतायत. कारण मला असं वाटतं की आर्ट फील्ड आणि डिझाईन फील्ड मध्ये असे लोक हवे की जे त्या गोष्टीला समजून पुढे घेऊन जातील. कारण आता समजलं नाही तर मग पुढे कॉलेजमध्ये पण खूप साऱ्या गोष्टी मग त्यांच्या मिस होऊन जातील. तर तुम्ही जेव्हा आता हे जे म्हणजे एक तर खूपच सुंदर उदाहरण होतं, कारण तुम्ही जसं सांगत होतात तसं मी आता मुंबईत राहतो, तर माझ्या डोक्यात जेव्हा ट्रेन बोलला तेव्हा लोकल ट्रेन आली. येस. पण म्हणून माझ्या डोक्यात 4च दरवाजे होते टिपिकली. पण जेव्हा तुम्ही लगेच S1 बोललात तेव्हा मग वेगळा दरवाजा उघडला. हो, पण मजा ना. पण म्हणजे समजा तू ड्रॉइंग करून दाखवलं असतं मला याचा
लोकलचं, तर मी तुझ्या लोकलच्या त्या ट्रेनच्या डब्यावरनं खूप प्रश्न विचारले असते ना. तर तेच असं की समोरचा माणूस कुठला, म्हणजे खूपदा असं म्हणतो की छोटी ट्रेनच्या लाईनवाला ट्रेन आठवते त्यांना त्यांच्या स्वप्नातली, किंवा अजून पण अशी पण होतं खूपदा. म्हणजे खूप जण वेगळ्या पद्धतीने विचार पण करतात. आणि असं नाही आहे की डिझाईन फील्डमध्ये राहणारे खूप डिझायनर लोक पण येतात, आणि मग ते त्यांना पण असंच असतं की तनु सांग मी आज काय करू, तर मग रेल्वे स्टेशन काढा म्हटलं की मग ते खूप मजा असते की छोटे छोटे उंदीर पण काढतात ते. किंवा खूप जणांना हे असतं की कधी स्वच्छ पाहिलंच नाहीये रेल्वे स्टेशन कोणी, आणि सर्वात जास्त घाण आणि डस्टबिनच काढलं जातं खूप खूप जणांच्या ड्रॉइंग मध्ये. तर तो काय पाहतो त्याच्यातला आणि काय दाखवायचं आहे हे सांगण्यासाठी त्या गोष्टी खूपच महत्वाच्या होत्या आमच्यासाठी पण. सर मी या पॉइंटवर परत येईन एकदा, पण याचं तुम्ही म्हणालात की त्यांना कॉलेजमध्ये जायला पण मदत होते, किंवा कॉलेजमध्ये गेल्यावर एक एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह असतो, कारण तुम्ही ऑलरेडी काहीतरी शिकलेला आहात. तर तुम्ही थोडं याच्याबद्दल बोलू शकाल की काय स्पेसिफिक एज ग्रुप आहे, सिलेक्शन क्रायटेरिया, किंवा म्हणजे कारण मुलांना एका विशिष्ट वयानंतर पटकन ग्रास्प करतात, किंवा कधी थोडंसं अर्ली एज मध्ये जास्ती सांगितलं तर मग, कारण मी खूपसे माझे चांगले मित्रमैत्रिणी आहेत ज्यांच्या घरात अतिशय शास्त्रीय संगीतच लहानपणापासून ऐकलंय, तर त्यांनी ते अगदी रॉककडे वळालेत, किंवा कोणी देवधर्मवाले ते अगदी एथिस्ट झाले आहेत. तर माझ्याबद्दलही तसंच आहे पण की मी इतका हायली रिअलिस्टिक पाहिलंय, कारण माझे वडील रिअलिस्टिक काम करतात, आणि इतकं रिअलिस्टिक पाहिल्यानंतर मग मला पण खूपदा हे झालं होतं की मी करील काय आता पुढे. म्हणजे मी स्कल्पचरचं शिकल्यावरही मी बाबा जे करतात ते तर मी करून घेईल, कारण मला ते शिकतोय मी ते. पण त्याच्यानंतर काय, तर मी जेव्हा हिस्ट्री शिकली किंवा लोकांचे वेगवेगळे कामांवरती, तेव्हा मला ऍबस्ट्रॅक्ट कडे वळण्याचा खूप वेगळा एक हे मिळाला की अरे यार, हे म्हणजे ती दृष्टी मिळणं, आणि ही दृष्टी कुठल्या पण वयात कधी पण अशी मिळायला हवी. म्हणजे मला एक गोष्ट मला म्हणजे माझ्या कॉलेज लाईफ मध्ये मला कळली, मला ती माहित नव्हती आधी माझ्यामधली, की एकदा काय झालं की कॉलेजमध्ये खूप मोठा सगळे डिझायनर आणि आर्टिस्ट लोकांचा एक टीम, म्हणजे असे सगळे येऊन जे स्कूल मध्ये गप्पा मारत होते. आणि त्यांनी ठरवलं की चला आपण गप्पा मारण्यापेक्षा आपण मुलांसोबत गप्पा मारू. तो पूर्ण कॉलेजला बसवल्या गेलं तिथे की चला या बसा, आपण मस्त सगळे गप्पा मारू. आणि खूप छान पद्धतीने खूप मोठे कंटेम्पररी आर्टिस्ट आणि हे सगळेजण गप्पा मारत होते. आणि एक काशीनाथ साळवे म्हणून सर आहेत, त्यांनी एक आहे ना असंच ते उभे राहिले आणि ते गोष्टी सांगत होते. आणि त्याच्यातनं मग एक की म्हणे मी माझ्या मित्राकडे गेलो म्हणे, आणि माझ्या मित्राचा मुलगा बसला होता तिथे आणि तो खेळत होता. तर मी त्याला असं जाऊन विचारलं की भाई तू काय करतोय. तर तो ऍक्च्युली तो मुलगा म्हणे खूप सारे प्लास्टरचे व्हाईट तुकडे असे भिंतीला लावत होता, भिंतीच्या बाजूला. आणि मी जेव्हा त्याला प्रश्न विचारला की हे काय आहे, तर त्या मुलाने फटकन म्हटलं की हे मुंग्यांची रांग आहे. आणि मग नंतर तो फटकन ते म्हणाले की तुम्हाला माहिती आहे का की हा आर्टिस्ट आणि हा कोण होता मुलगा, तर तुमच्यात बसलेला तो तनुल आहे. म्हणजे मला तोपर्यंत माहितच नव्हतं की मी असं काही लहानपणी केलं किंवा असं. तर अशा भरपूर गोष्टी असतात की ज्या तुमच्या आधीच्या जीवनामध्ये झालेल्या असतात, आणि त्याचा खूप वेगवेगळा परिणाम पुढे आपल्याला कधी ना कधी दिसत असतो. म्हणजे मी जेव्हा माझे चित्रांवरती विचार केला तेव्हा मला कळलं की मी असा धुरकटपणा किंवा मी अंधुकपणा किंवा असा थोडासा व्हाईट कलरचा एक थर असतो माझ्या चित्रांमध्ये, तो कुठून आला. तर मला कळलं की मी खूप लहानपणी खूप साऱ्या चित्रांमध्ये जेव्हा म्हणजे आई वडिलांनी जपून ठेवल्यामुळे मला ते माहिती झालं. आणि मला तेव्हा कळलं की मी खूप साऱ्या गोष्टींचा धूर काढायचो, आणि तो कदाचित तो धूर वेगवेगळ्या पद्धतीने मग पुढे सरकत गेला आणि तो तसा आला. तर ही जी मला मिळालं की मला माहिती झालं की मी आधी काय काय गोष्टींनी मी असा झालो. तर हे तिथे खूप स्टुडिओमध्ये असं होतं की त्या सगळ्या गोष्टींना त्यांना समजण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि मग त्याच्यातनं मग ते कुठेतरी म्हणजे मला खूपदा आम्हाला फोन येतो असा की
सर तुम्ही त्या दिवशी ते सांगितलं ना, आत्ता कळतंय की ते त्याचा हे काय आहे. म्हणजे मला माझ्या कॉलेजमध्ये एक ते डिझायनर आले होते आणि त्या डिझायनरनी मला हे सांगत असताना मला एकदम क्लिक झालं की तुम्ही तेव्हा ते सांगितलं होतं किंवा ते का बरं करून घेतलं होतं. तर हे जेव्हा हे सर्टिफिकेट आहे आम्हाला की त्याला ते आठवतं तेव्हा आणि त्याला कळतं की अरे वा, हे मी तेव्हा केलं म्हणून मी आता खूप साऱ्या गोष्टी हे करतोय. तर अशा भरपूर गोष्टी म्हणा स्टोरी टेलिंग मधनं, आणि त्यांना भरपूर म्हणजे सोपं उदाहरण असं आहे की कोणाला पण मी आल्यावर विचारतो की तू किती पोळ्या खातो बाई, तर तो म्हणतो सर मी 2. मग थोडासा मुलगा जरा हे असेल ती पडतो 3-4 म्हणतो, आणि मग त्याला म्हणतो अच्छा मग तू किती 6 पोळ्या कधी खाल्ल्या होत्या, तो म्हणे जेव्हा खूपच छान भाजी होती तेव्हा मी 4 किंवा 5 पर्यंत गेलो होतो पण 6 नाही खाल्ल्या. म्हटलं 6 का नाही खाल्ल्या, खायला पाहिजे होत्या ना. तर म्हणे नाही ना सर, खाल्ल्या तर मला उलटी होईल. तर मला ते सांगावं लागलं त्याला की बा तू उलटी येईल पर्यंत गेला म्हणजे तुला तुझी ती माहिती आहे की कॅपॅसिटी, जर तू पहिले खाऊनच नाही पाहिला तर तुला कळणार नाही कॅपॅसिटी. तर तुला ते गोष्टी कळणं की तुला इतकं म्हणजे कुठली पण मुलगी आली काय म्हणतात त्याला जीन्स आणि टॉप घालून, तर मी तिला असा प्रश्न विचारतो की साडी का नाही घातली. एकदम ते माझ्याकडे पॅरेंट्स पण आणि ते पण पाहतात की त्यांची आई पण घातलेली नसते साडी, आणि मी विचारतो तर बाई कधी घातली होती, तर कुठेतरी प्रोग्राम मध्ये जाताना घातली होती. तर तेव्हा कळलं ना की साडी का नाही घालायची रोज, कारण मग एवढं त्याला सांभाळावं लागतं, एवढं वापरावं लागतं असं. तर जोपर्यंत तुम्ही तेवढं खाणार नाही तोपर्यंत किंवा ती घालून नाही पाहणार किंवा तुम्ही ती गोष्ट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ती गोष्टची इम्पॉर्टन्स पण नाही करणार आणि ती नाही करायची हे ठरवलं नाही जाणार. तर पहिले तर करावं लागेल ना, त्याच्याशिवाय तोपर्यंत काय होतं डायरेक्टली कम्फर्ट झोन मध्ये गेला तुम्ही तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट मग कम्फर्टच्या नंतर काहीच नाही ना आपल्याकडे. बरोबर. मग तुम्ही काही आणि त्यातून निघणं पण कठीण असतं. हो, मग कम्फर्टच राहील तर मग अशीच बनतो. तर त्याच्याऐवजी त्याला ती गोष्ट म्हणजे ते पण एक असतं ना की खूप जाड माणूस जो असतो म्हणजे मोठा माणूस, तर त्याला आपला मोटापा कमी करण्यासाठी किंवा जाडपण कमी करण्यासाठी तो जेव्हा थकतो एक्सरसाइज करून त्याच्यानंतर वापस जेव्हा तो एक्सरसाइज करतो तेव्हा त्याचं सगळं बर्न होतं. तर हे तिथपर्यंत नेणं आणि मग नंतर बर्निंग वरती ठेवणं हे खूप, म्हणून खूप साऱ्या एक्सरसाइज वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे म्हणजे मी ते पालकांना हे पण म्हणतो की जेव्हा येतं की काही दिवसांनी तुम्हाला म्हणणार आहे की मी अलग अँगल मध्ये नाही जात, म्हणजे रडू येणारच आहे त्यांना आणि ते तुमच्या मागे लागणार आहे की मी नाही जात आता स्टुडिओत. तर मला इथपर्यंत न्यायचं पण आहे कारण मी तेवढा त्यांना विचाराच्या तेवढ्या याच्यावरती नेणार पण आहे की आत्ता नाही बा थकलो आता म्हणजे मला नाही करायचं आता हे काही. मग परत जेव्हा ते हे करतात ना स्वतःला आणि समजतात आणि मग करायला लागतात ते जास्तच हे करतात. तर म्हणजे भरपूर गोष्टी होतात, भरपूर मीडियम सोबत ओळख होते आणि म्हणजे इलेक्ट्रॉनिक सगळ्या गोष्टींना हाताशी घेऊन करण्याचं तर आहेच असतं, पण बाकीच्या पण हँड्स ऑन किती वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो हे पण कळणं त्याला तितकं गरजेचं असतं. वा, खूपच छान. इनफॅक्ट मला 2-3 ऍक्च्युली खूप पॉइंट्स आठवले, पण मी पण 2 गोष्टी सांगतो माझ्या साईडनी की ते मोहम्मद अलींचं खूप मोठं वाक्य आहे की मी किती जोर मारतो किंवा किती पुशअप्स आणि किती डिप्स करतो ते मी कधीच मोजत नाही. जेव्हा दुखायला लागतं त्याच्यानंतर माझं मोजायला सुरुवात. हा तेच ते म्हणजे खरंच हे इम्पॉर्टंट आहे आणि या गोष्टी जेव्हा त्यांना कळतात ना तेव्हा त्यांना मनातनं त्याची इच्छा होते ते करायची. आपण किती पण सांगू ना हे केल्याने असं म्हणजे आपण गोष्टी सांगतो असं की मी जे मध्ये होतो तर मी रोज 50 स्केचेस करत होतो, त्याचं काही मग त्यांना 50 तुम्ही करत होते तुमच्या सरांनी म्हटलं त्याचं गरज नाही. पण तेच आहे ना मी काहीतरी करत असताना मी त्याला पहिले करायला देईल आणि मग नंतर म्हणतो की अच्छा आता तुला याची गरज आहे आता तू हे कर. म्हणजे मी कधीच नाही म्हणत की पहिल्यापासून हे कर, मी त्याला ना अशा गोष्टी करायला लावतो की त्याच्यातनं त्याची गरज येते की आता काय करू सर, आता मला हे येत नाहीये, मला हे जमत नाहीये. तर मग त्याला म्हणावं लागतं की आता हे स्केचेस कर इतके तर तुला तो रोज रोज करशील तर हे होऊन जाईल. म्हणजे त्याला त्याची जाणीव होईपर्यंत तिथपर्यंत नेणं आणि मग त्याची जाणीव झाली की तो स्वतःहून करतो.
म्हणजे स्टुडिओमध्ये मजा हीच असते की सगळेजण एकमेकांची स्टोरी माहित असते, कारण सगळेजण कामं करताना कुठे अडकतात आणि स्वतःच्या पण स्टोरीमध्ये ते कुठेतरी अटकले असतात. तर ते बरोबर एकमेकांना तो सपोर्ट सिस्टीम असते ती दिली जाते, ती केली जाते त्यांच्यासमोर. आणि नाही तुला करावंच लागेल हे, कारण तू नाही केलं तर तिथपर्यंत पोहोचणार नाही असं. म्हणजे हे सांगताना पण हे स्टुडिओमध्येच होतं, हे क्लासमध्ये नाही होत. करेक्ट. इनफॅक्ट एक टेडवर खूप सगळ्यात नावाजलेला एक टॉक आहे केन रॉबिन्सनचा. ते पण खूप मोठे एज्युकेटर आहेत. तर ते एक त्यांच्या त्या टॉकमध्ये एक किस्सा सांगतात की ते ड्रॉइंग क्लासमध्ये गेलेले आणि एक मुलगी चित्र काढत होती. तर टीचरने विचारलं की काय काढतेस? तर ती बोलली मी देव काढते. तर ती बोलली पण देव कोणी बघितला नाहीये. तर ती बोलते पण आता बघाल. किती सुंदर उत्तर होतं ना. खूपच. तर त्यांचं असं म्हणजे एवढं क्रिएटिव्हिटी आहे. मी नीलकंठ छैया म्हणून एक खूप मोठे सेप्टमध्ये प्रोफेसर होते, तर ते पण असंच म्हणाले की नॉलेज एवढं एक्सप्लोजिव्ह आहे की तुम्ही म्हणजे क्लासरूम मध्ये तर ठेवूच नाही शकत ऍक्च्युली. लायब्ररी, क्लासरूम हे सगळं फार म्हणजे छोट्या आकृत्या आहेत या नॉलेजसाठी. यस, बाउंडिंगच नको त्याला कुठलंच, म्हणजे कुठल्या तरी म्हणजे शेल्टर मध्ये नसावं असते ते, असं सगळीकडे फिरत राहावं. ओके, लेट्स टेक अ शॉर्ट ब्रेक या. विल बी राईट बॅक. ओके, वेलकम बॅक टू द शो. सर, नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की तुमच्या टेडेक्स टॉक मध्ये तुम्ही एक जो आहे नागपूर, आय थिंक टेडेक्स टॉक आहे तो, यू स्टार्टेड बाय सेइंग की खूप वेळा ना, सॉरी ऍक्च्युली या प्रश्नाच्या आधी एक प्रश्न, तो तुम्ही जस्ट एनी स्पेसिफिक एज ग्रुप आहे जो पहिला प्रश्न होता ऍक्च्युली, पण नाही अलग अँगल मध्ये असं आहे की सर्वात जास्त की जो बसू शकतो. अच्छा. बस नाही, पण वयाच्या याच्यात जो येतो की जो बसू शकतो तिथे येऊन, त्या वयापासनं तर शेवटी बसू शकणाऱ्या व्यक्तीपर्यंत बस एवढंच हे आहे. म्हणजे जो लहान असेल तोही बसू शकतो, जो आई वडिलांची वय तो, आणि म्हातारे पण जो येऊन बसू शकतो तो. बस बाकी कुठलं पण हे नाही आहे आमच्या इथे. कुठल्या पण क्षेत्रातल्या, कुठल्या पण वयातल्या कोणीही यावं आणि वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःला शोधावं, हेच आहे. सुंदर. ठीक आहे. हा, तर टेडेक्स टॉक मध्ये तुम्ही सांगितलेलं की एक पेंटिंग समजायला, हा प्रश्न या अनुषंगाने की ते अलग अँगल मध्ये आल्यावर, एक्सपिरियन्स केल्यावरच समजेल, तसंच दृष्टीने पेंटिंग समजायला पेंटरचा वर्ल्ड व्ह्यू समजणं गरजेचं आहे असं तुम्ही म्हणालेला. तर त्याच्याबद्दल थोडंसं इलॅबोरेट करा, कारण माझं मत म्हणजे मला नीट आर्टिक्युलेट करता नाही येत बरेच लोकांशी बोलताना, पण माझा स्वतःचा तू गप्पा मारल्या तरी होऊन जायला ते. करेक्ट. माझा मित्र फाईन आर्टिस्ट आहे आणि त्यांनी काहीतरी सुंदर ड्रॉ केलं, जे मधलाच आहे. तर त्यांनी सुंदर ड्रॉ केलं आणि त्याच्या एका उत्तरानंतर मी माझा पर्स्पेक्टिव्ह बदलला, पण तो इंट्युटिव्हली बदललाय. त्याला लॉजिक किंवा रिझनिंग नाहीये, पण त्यांनी, मी बघितलं हे काय केलंयस तू, तर तो बोलला की कशाला विचारतोय, आवडला का? मी बोलला हा छान दिसतंय. झालं मग. तर बरोबर. तर असं काही तुमच्याकडे काही इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह आहे का, की बरेच माझ्या ओळखीच्यांमध्ये आहेत ज्यांना पेंटिंग मध्ये काय असतं किंवा ऍबस्ट्रॅक्ट काय आहे किंवा पेंटिंग बघायचं कसं, त्याच्यासाठी तुमच्या दृष्टिकोन आवडेल, कारण मी सुधीर पटवर्धनांबरोबर पण केलेलं आहे. मी पण ऐकलं तुझ्यासोबतच्या गप्पा त्या. आणि म्हणजे तसे कलाकार जेव्हा त्यांच्या सिम्प्लिसिटी पर्यंत जातात आणि तेव्हा ते कुठली पण गोष्ट सांगतात, तेव्हा खरंच खूप म्हणजे दर्जेदार गोष्ट होते ती. सांगणारे म्हणजे जे काय सांगतात त्या गोष्टीची खूपच इम्पॉर्टन्स होऊन जातो. तर नेहमी असं होतं की कुठल्या तरी आपण न्यूज मध्ये ऐकतो की या आर्टिस्ट एवढ्या पैशांमध्ये पेंटिंग केलं, आपण एकदम सगळ्यांच्या घरामध्ये चालू होतं चर्चा की असं काय होतं त्या चित्रात इतके लाखाचं, आणि असं आपण गप्पाच नाही मारत कधी. म्हणजे आम्ही विचारतो खूप जणांना की अच्छा तू कधी म्युझियम मध्ये गेलास का, किंवा आर्ट गॅलरी मध्ये जातो का, किंवा आता आम्ही पॅरेंट्सला पण विचारतो की तुम्ही कुठलं चित्र विकत घेतलं का बा कुठे जाऊन,
तर नसतं त्यांच्याकडे असं, याचं उत्तर नसतं की शाळेमध्ये कधीतरी लहानपणी नेलं होतं म्हणून म्युझियम मध्ये गेलो होतो. आर्ट गॅलरी फक्त कपड्यांना म्हणजे कपडे विकत जिथे मिळतात ती आर्ट गॅलरी माहिती असतं त्यांना. आणि डिझायनर विचारलं किंवा आर्टिस्ट विचारलं तर त्यांना फक्त जे न्यूज मध्ये रोज चालू असतात असेच लोक माहिती असतात. त्यांना बाकीची कोणाचीच नावं नाही माहित असतात. आणि त्यांना विचारलं की अच्छा तू हे सांग बरं की किती फिल्म स्टार माहिती आहे, तो 50च्या वर फिल्म स्टार माहिती असतात त्यांना. आणि मग त्यांना नेक्स्ट प्रश्न विचारला की अच्छा तुला हिरो हिरोईन बनायचं आहे, तर ते म्हणतात नाही आत्ता नाही, म्हणजे बनायला मिळेल तेव्हा बघू. पण मग म्हटलं जर तुम्हाला या गोष्टी माहिती आहे तर तुम्हाला एखाद्या आर्टिस्ट डिझायनरचं नाव का नाही येत किंवा माहित का नाही करून घेत. तर या गोष्टी आहे ना कधी गप्पा नाही मारल्या जात आपल्या घरी किंवा आजूबाजूची, किंवा आपल्या शाळेतल्या शिक्षकांनी पण आपल्यासोबत असं कधी नाही बोलले की ते एक्झिबिशन पाहून आले का रे तुम्ही, आपल्या शहरात हे एक्झिबिशन आहे ते जाऊन पाहून यायला पाहिजे आपण, असा कधी प्रयत्न नाही होत. तर मला असं नेहमी वाटतं की कुठल्या पण चित्राला पाहिल्यावरती त्याच्यातल्या चित्रातल्या गोष्टी केव्हा कळतील, जेव्हा तुम्हाला त्या आर्टिस्टच्या वेगवेगळ्या गोष्टी माहिती असतील. म्हणजे एखादा धनुष्य बाण जिथे दिसतो तिथे आपल्याला राम आठवतो, एखादं त्रिशूळ दिसलं की आपण पटकन शंकराला तिथे उभं पाहतो, किंवा कुठल्या ना कुठल्या गोष्टीला आपल्या वर्षानुवर्ष जे तुमच्या डोक्यात टाकलं असेल ती गोष्टीला तुम्ही पटकन ओळखू शकता ना. पण तुम्हाला जर माहीतच नाही तर तुम्ही कसे पाहाल. तर कुठल्या पण आर्टिस्टच्या जीवनामध्ये तो जेव्हा स्वतः जीवन जगत असतो त्या जीवनातला रस तो आपल्या चित्रामध्ये किंवा आपल्या ची कुठली पण कृती, म्हणजे शिल्प म्हणा किंवा वेगवेगळ्या मीडियामध्ये काम करणं म्हणा, तो त्याच्या अनुभवांना तो प्रेझेंट करत असतो. त्याच्या अनुभवात त्याच्या जीवनात जे काही चालू आहे त्याचं प्रतिबिंब असतं ते. जर तुम्हाला त्याचं जीवन माहिती झालं तर तो काय करतो हे पटकन दिसायला लागेल. तर म्हणून मला पण असं वाटायचं की मी जे काही करतो आहे ते माझ्या लोकांना जर कळलंच नाही, माझ्या आजूबाजूच्यांना, तर मी काय करतो हे कधी समजलं नाही तर मग त्याचा उपयोगच काय है ना. मग हुसेनचं पेंटिंग किंवा पिकासोचं पेंटिंग किंवा अजून कोणाचं, आणि मग अरे व्हॅनगॉगचं पेंटिंग इतक्यात गेलं, पण व्हॅनगॉगनी काय केलं हे कधीच नाही विचार केला. तर व्हॅनगॉगच्या जीवनात कितीतरी गोष्टी झाल्या म्हणून त्याचं प्रतिबिंब तसं झालं आणि ते चित्रात उमटलं. म्हणजे अनुभवात नाही तर तो अनुभव जो असतो हे त्यांच्या जीवनातल्या खूप साऱ्या गोष्टींमधनं कळतं आपल्याला. तर म्हणून मला नेहमी वाटलं की मी जसा घडतो आहे हळूहळू त्या गोष्टींचा कसा मी हळूहळू माझ्या चित्रांमध्ये त्या गोष्टी टाकतोय. तर म्हणजे जे सिम्बॉल असतात ते तुमच्या कुठल्या ना कुठल्या जीवनातनं ते तसे बाहेर येत असतात आणि त्या चित्रातनं दिसत असतात. तर त्यांची तितकी स्ट्रॉंग लाईन, त्यांचे वेगवेगळे रंगाची ठेवण्याची पद्धत किंवा असं ते तुम्हाला तेव्हाच कळतं जेव्हा त्यांच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला माहिती असतं तेव्हा. तर मला खूपच हे वाटतं की नेहमी थोडा तरी वाचायला किंवा त्याच्या जीवन पद्धतीतल्या पटकथा म्हणा, चित्रपट म्हणा किंवा अजून सगळ्या गोष्टी पाहत राहाव्या, तर त्याची जर्नी कशी कशी होत गेली ते कळतं. तर माझ्या आयुष्यात पण तसं झालं की मी एक शिल्पाच्या क्षेत्रामध्ये अभ्यास करण्यासाठी जे स्कूल अपार्टमध्ये गेलो आणि स्कल्प्टर बनता बनता मला 3rd इयर मध्ये ऍक्सिडेंट झाला आणि माझं स्पायनल कॉर्ड इंजुरी झाल्यावरती माझ्या स्वतःच्या म्हणजे मी शिल्पकार बनताना मला एक मध्येच काय म्हणतात त्याला अपघातामुळे मला एक वेगळं जग पाहायला मिळालं. कारण मी समजा 5 फूट 8 इंचाचा होतो तर मला तिथनं पाहताना सगळा वेगळा पर्स्पेक्टिव्ह होता. आणि जेव्हा मी 3.5 फुटावरती व्हीलचेअरवर बसायला लागलो, म्हणजे माझी आय लेवल 3.5 फुटावर आली, तेव्हा माझं सगळं पूर्ण बदलून गेलं होतं पाहण्याचं सगळं काही. मला जे काही गोष्टी उभा राहून वेगळ्या पद्धतीने दिसत होत्या त्या मला त्या बसल्यानंतरच्या वेगळ्या गोष्टी, तर ते माझं तो पर्स्पेक्टिव्ह बदलल्यामुळे मला तो कळायला लागलं की यार हे पर्स्पेक्टिव्ह चेंज व्हायला पाहिजे. आणि हा पर्स्पेक्टिव्ह कळलाच नाही तर तुमच्या कुठल्या तरी गोष्टी वेगळ्याच पद्धतीने पाहिल्या जातात किंवा हे होतं. तर हा पर्स्पेक्टिव्ह कसा
लोकांपर्यंत जावा किंवा या सगळ्या गोष्टी त्यांना कशा कळाव्या, तर त्याच्यासाठी माहिती करून घेणंच. म्हणजे आम्ही एक्झिबिशन करतो अलग अँगलचं दरवर्षी, अलाइव्ह नावाचं, आणि तिथे म्हणजे 50 ते 60 लोकांची कामं असतात, ग्रुप शो असतो कारण. आणि तिथे पॅरेंट्स किंवा बाहेरचे लोक जेव्हा येतात आणि तेव्हा सगळेजण म्हणजे दरवर्षी मी ऐकतो आणि दरवर्षी मला तितक्या लोकांना उत्तरं द्यायची असतात की तुम्ही नावं का नाही लिहिले हो, तुम्ही नावं लिहायला पाहिजे ना प्रत्येकाची तिथे. मग ते म्हणतात की याचं नाव, मी म्हणतो की अच्छा नावं लिहिलं तर काय झालं असतं, अरे आम्ही जाऊन त्याचं पाहिलं असतं आणि आम्हाला कळलं असतं की त्यांनी केलंय. तर काय होतं ऍक्च्युली की कुठे पण तुम्ही नाव लिहिता तेव्हा समजा तुमच्या ओळखीचा कोणी व्यक्ती असेल तर डायरेक्ट तुम्ही तिथेच जाल, तुम्ही ते चित्र पाहाल आणि वापस निघून जाल, कारण तुमच्या मुलाचं चित्र आहे, तुम्ही त्याच्यासाठीच हे कराल. तिथे तुम्ही बाकीच्यांची चित्रांचं म्हणजे आपल्या मुलाचं कुठलं चित्र किंवा त्यांनी बोलवलं आपलं एक्झिबिशन तर ते पूर्ण शोधतात ते, आणि त्याच्यानंतर मग त्यांना हे होतं की अरे तुझं कुठलं होतं चित्र हे बोलल्या जातं. समजा मी नाव लिहून ठेवील किंवा मी सगळं लिहून ठेवील तिथे तर कोणी विचारणारच नाही, कधी गप्पच नाही होणार. म्हणजे आम्ही एक्झिबिशन मध्ये जातो तेव्हा आपल्याला ती इच्छा व्हावी की त्या आर्टिस्ट सोबत बोलायची, कारण त्याचे अनुभव समजून घेण्याची, तरच तर ते सक्सेसफुल होईल ना. जर तुम्ही तो वावच नाही दिला, म्हणजे भरपूरदा होतं की कुठली तरी असाइनमेंट द्यायची आणि तो सगळं काही लिहून देतो बाजूला, मग तुम्ही त्याच्यासोबत काय बोलाल ना, तुम्ही डायरेक्ट वाचाल आणि ठेवून द्याल, म्हणजे त्याच्याशी गप्पाच नाही होणार. जर ते चित्रच असेल आणि चित्रामधनच तुम्हाला समजून सगळं माहिती होत असेल, पण तुमची इच्छा जागृत होती की यांनी असं का काढावं किंवा असं का करावं, तर ते मजेदार आहे. तर मला नेहमी असं वाटायचं की माझ्या चित्रांना लोकांनी समजून घेणं त्यांच्याबद्दल, म्हणजे तुमचा जसा मित्र म्हणाला ना की तुला कळलं ना रे, चला मग, म्हणजे तुला तुझ्या पद्धतीने कळलं. मला हे पण सही होतं की मी जे काढलंय ते त्याच्या पर्स्पेक्टिव्हनी तो मला येऊन सांगतोय माणूस की अरे हे असं वाटतंय, आणि मजा असते ती पण. आणि नंतर मग मी काय काढलंय हे पण सांगण्यात मजा असते की तुला जे दिसलं ते तर खूपच सही होतं, पण मी तर असं पण पाहत होतो. तर म्हणजे भरपूरदा होतो ना की कुठला तरी एक छोटा मुलगा आपण म्हणतो की अरे कार काढून दाखव ना रे, तर तो आपल्याला ट्रायंगल कार काढून दाखवतो आणि मग त्याचे आई वडील म्हणतात की अशी कार नसते, असं नाही काढायचं, असंच काढायचं. आणि मला एकदम छान वाटतं की अरे त्यांनी त्याची कार काढली यार, त्यांनी त्याची एक गोष्ट दाखवली. आता तुम्हाला जशी कार दिसते तसं आम्ही सांगू ना मग त्याला की अशी पण कार दिसते, म्हणजे त्याच्याकडे दोन गोष्टी राहतील ना, एक स्वतःची पण आणि लोक कसे पाहतात ती पण. तर अशा दोन दृष्टी होण्यासाठी किंवा दोन दृष्टी डेव्हलप होण्यासाठी या कलाकाराच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टींना माहिती करून घेणं किंवा त्याच्या थोड्या थोड्या गोष्टींवरती विचार तरी व्हावा असं मला वाटतं. खूपच इन्स्पायरिंग आहे सर. म्हणजे मी सुधीर पटवर्धनांनाच हा प्रश्न विचारलेला आहे की ते आर्ट गॅलरीज मध्ये छान आर्ट लावतात, पण आपण म्हणतो की मग तो कोण ब्रिज आहे जो त्या एलिट गॅलरीज मधनं लोकांमध्ये त्या पेंटिंगमुळे चळवळ चालवतो. एखाद्या पेंटिंगमुळे पण खूप काही होऊ शकतं ना, क्रांती घडू शकते एखाद्या कवितेमुळे, तर त्या दोघांच्या त्या एलिट गॅलरीमध्ये आणि कदाचित मिल वर्कर्स आणि वेगवेगळ्या लोकांमध्ये या दोघांमधला जो ब्रिज आहे तो कोण आहे, तर आय थिंक तुमच्यासारखं काम करणारे लोक आहेत की ते ऍक्च्युली ज्याला म्हणतात की आर्ट शुड स्टार्ट कॉन्व्हर्सेशन्स. येस, आय थिंक यू आर लाईक अ लिव्हिंग एक्झाम्पल ऑफ दॅट. अमेझिंग. नाही, कारण सुधीर पटवर्धनांनी पण जे चित्र केली, म्हणजे एक डॉक्टर आहेत ते आणि त्यांनी चित्रकलेच्या, म्हणजे मला नेहमी असंच वाटतं की तुम्ही समजून घ्यायला पाहिजे कुठली पण गोष्ट. म्हणजे मी एक छोटं उदाहरण देईल की गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला तिथला माणूस कुठेतरी गेलेला दिसतो आणि मग आपण विचारतो कुठे गेला रे इथला माणूस, हा काम सोडून. तर तो खर्रा खायला गेला असतो किंवा चहा प्यायला गेला असतो किंवा असं. तर आपण त्याला आल्यावरती भरपूर झाडतो किंवा म्हणतो की विचित्र, पण ते कळतच नाही त्यांना की तो सतत 24 तास तेच काम करतो तिथे बसून. एक तर मोजत असेल, लिहित असेल तेच ते रोज, तेच ते गव्हर्नमेंटचे काम असं, पण तो त्या तिथनं दुसरीकडे जाऊन काहीतरी करतो तेव्हा तो ती वापस गोष्ट येऊन चांगल्याने करू शकतो. तसं भरपूरदा होतं की आपण काहीतरी वेगळ्या गोष्टी जर नाही केल्या तर तुम्हाला जे करायचं असतं ते वेगळ्या पद्धतीने करू नाही शकाल.
तर म्हणून आहे ना, हे कळणं की तुम्हाला प्रत्येक का बरं म्हटलं ना, ज्या फ्लोअर वरती तुम्ही राहताय त्या फ्लोअर मधल्या लोकांना तुम्ही का शिंकला, का तुम्ही असं करताय, का तुम्ही वाकले, का तुम्ही उभे राहिले, हे कळलंच नाही तर त्याची काही व्हॅल्यूच नाही राहणार. म्हणून तुम्ही जिथे कुठे राहताय, तुम्ही जे काही करताय ते आजूबाजूच्यांना कळावं. म्हणूनच आर्ट फील्ड मधल्या किंवा डिझाईन फील्ड मधल्या लोकांना, म्हणजे तुम्ही खूप सारे प्रोडक्ट घरी घेऊन येत असाल, पण अर्ध्या प्रोडक्टच्या अर्ध्या गोष्टी तुम्हाला कशा वापरता येतात हे नाही माहिती असतं. कारण प्रोडक्ट डिझायनरनी ते त्याचं सांगितलं असतं, पण दुकानदार कधीच सांगत नाही तुम्हाला. कारण दुकानदार म्हणजे आर्ट मटेरियल बद्दल पण होतं असं की आर्ट मटेरियल मध्ये कुठली पण गोष्ट जाऊन मागायची तिथे, त्याला जर माहित असेल तरच तो तसा देईल, पण त्याला पण जर माहित नसेल तर तुम्ही जे म्हणाल ते देऊन देईल तुम्हाला. पण आपल्याला 100% कुठलीच गोष्ट मग माहितच नसते की कशी वापरायची, कसं आणायचं आणि काय आणायचं. इनफॅक्ट मला अजून एक म्हणजे मी रिसेंटली एक इंटरव्ह्यू बघितला वरुण ग्रोवर, जे खूप मोठे स्टँडअप कॉमेडियन आणि रायटर आहेत. तर त्यांना विचारलेलं की लिहिण्याची काय प्रोसेस काय आहे, तर त्यांनी सांगितलं लिहिणं सोडून अजून 5 गोष्टी पॅशनेटली करता आल्या पाहिजेत. बिलकुल. तर खूप म्हणजे त्याच्यामधनं खूप धागेदोरे निघतात. पण सर, जस्ट टू कन्क्लूड, म्हणजे जस्ट टाइम कन्स्टेंटमुळे मला 2 शेवटचे प्रश्न आहेत. एक, थोडक्यात तुमचे जे वेगळे उपक्रम आहेत, तुम्ही आता अलाइव्ह म्हणालात, अक्यूट अँगल, डिझाईन एक्सप्रेसो, हे काय आहेत आणि जस्ट थोडक्यात त्याची माहिती. हो, मी जसं म्हटलं ना की क्लास नाही म्हणत, तर क्लासमध्ये मग हॉबी क्लास किंवा चाइल्ड आर्ट किंवा असं नव्हतंच म्हणायचं आम्हाला कुठल्याच गोष्टी. आणि आम्हाला लोकांच्या नीड जेव्हा माहिती पडल्या किंवा त्यांच्या गरजा काय आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही बदलत गेलो. तर आम्हाला सर्वात पहिलं मोठं होतं की लहान मुलांच्या प्रत्येक गोष्टीला त्यांच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टींना क्लिअर करण्यासाठी असे काय होतं, आपण जेव्हा एका छत्रीखाली, म्हणजे अलग अँगल ही एक छत्री आहे मोठी अम्ब्रेला, आणि त्याच्यामध्ये खूप सारे सेक्टर बनवले. आम्हाला सेक्टर बनवायची गरज याच्यासाठी पडली की आम्हाला कोणी पण येऊन अलग अँगल मध्ये आम्हाला काम करायचं किंवा अलग अँगल मध्ये शिकायचं, पण काय शिकायचं हे पण कळण्यासाठी मग आम्हाला काही काही गोष्टी हे होत्या. तर अक्यूट अँगल हे लहान मुलांचं, म्हणजे जो बसू शकेल, म्हणजे 3-4 वर्षाच्या वरचे लोकांपासून 10वीच्या खालती असे सगळ्यांसाठी अक्यूट अँगल. ठीक आहे. मग एक राईट अँगल होता, पण आम्ही आता त्याला राईट अँगलला म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वतःची खरीच अशा वयातल्या लोकांसाठी जी झाली, म्हणजे डिझाईन कॉलेजमध्ये जाणारी सगळ्यांचं, म्हणजे तेव्हाचे म्हणजे आमच्याकडे सर्वात जास्त असे 2 वर्ष असतात जेव्हा प्रत्येक मुलगा मुलगी त्याच्या पीक टाइमवर असतो आणि त्याच्या जीवनात त्यांच्या स्वप्नांपासून प्रेमात पडेपर्यंत सगळ्या गोष्टी होत असतात त्या 2च वर्षात. आणि त्यांना त्या सगळ्या दोन्ही वर्षांमध्ये त्यांना टॉप डिझाईन आणि आर्ट कॉलेजमध्ये जाण्याची स्वप्न पण पूर्ण करायची असतात. तर अशा त्या वयातल्या मुलांसाठी आम्ही डिझाईन एक्सप्रेसो चालू केला की तुम्हाला डिझाईन मध्ये जायचं तर एक्सप्लोअर करा, स्वतःला खूप हे करा, वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःला उघडा आणि मग तुम्ही तिथे जा. तर म्हणून ते सगळं करण्यासाठी मग डिझाईन एक्सप्रेसो होतं. मग थर्ड होतं की आता पुढे जाऊन मोठे लोक जेव्हा म्हणतात की आमच्यासाठी काय बा अलग अँगल मध्ये, तर मग म्हणून आम्ही चालू केलं अपना अँगल, की एक अपना अँगल पण चालू केलं की जे 25 वर्षाच्या वरचे सगळेजण त्याच्या किंवा कॉलेजमध्ये नाही गेले आहे डिझाईन पण त्यांना शिकायचं आहे, तर असं 10वी नंतर कोणी पण चालतं असं अपना अँगल चालू झालं. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना हँड्स ऑन काम करतोय. तुमच्या वेगवेगळ्या गोष्टींना तुम्हाला स्वप्न जे काही पाहता किंवा मला असं बनवायचंय, मला घर बनवायचंय, मला कुठला स्टँड बनवायला, खुर्ची बनवायची, मला असं सगळं जे काही कुठल्या पण मटेरियलशी खेळण्यासाठी जागा असायला पाहिजे. किंवा डिझाईन कॉलेजमध्ये गेल्यावरती खूप जणांना स्क्रू कसा करायचा किंवा कुठली गोष्ट कापायची कशी किंवा माहित नव्हतं. खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे खूप मोठ्या कॉलेजमधनं पण पास झालेल्या लोकांना भरपूर काही गोष्टी माहितच नसतात. हे कळल्यावरती आम्हाला असं वाटलं की आता मेकर्स अड्डा उघडण्याची वेळ आली. म्हणून आम्ही मेकर्स अड्डा चालू केलं, ज्याच्यामध्ये सगळ्या मशीन्स आणून ठेवल्या आहेत आणि तिथे वेल्डिंग पासनं, वूड कटिंग पासनं, स्कल्पचर बनवणं, म्हणजे मातीपासनं सगळं काही आहे. आणि तिथे येऊन सगळ्या वयातल्या सगळ्या लोकांनी स्वतःला एक्सप्लोर करा म्हणून मेकर्स अड्डा चालू झाला. आणि हँड्स ऑन काम करणं किंवा चित्र करणं, ड्रॉइंग करणं, पेंटिंग करणं हे तर पेपर आणि याच्यासोबत तर तुम्ही घालवाल वेळ, पण
तुम्ही या जगात राहताय, त्या जगामध्ये तुम्हाला डिजिटली पण खूप साऱ्या गोष्टी आल्या पाहिजे. कारण जसं आपल्याला इतक्या वर्षात कधीच असं नाही झालं की ऑनलाईन क्लास करावे लागले, आणि एकदम ऑनलाईन क्लास करायचे तर डिजिटल वर्ल्ड पण माहिती पाहिजे सगळंच. किंवा तुम्ही कुठलं पण फोटोशॉप किंवा अजून कुठले पण, तर ह्या सगळे सॉफ्टवेअर पण कॉलेजमध्ये नाही शिकवल्या जात, फक्त असाइनमेंट दिली जाते. आणि हे पण माहिती असल्यामुळे मग आम्हाला त्या गोष्टी पण शिकवण्यासाठी आम्ही डिजिटल आर्ट चालू केलं, की तुम्हाला अलग अँगल मध्ये आल्यावरती तुमच्या सगळ्या गोष्टींना पूरक असणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील, याची आम्ही दक्षता घेतली. आणि आम्ही सगळ्या गोष्टी हळूहळू शिकत म्हणजे मुलांना शिकवत, स्वतः शिकत, सगळ्या गोष्टी करत करत आम्ही ते वेगवेगळे सेक्टर चालू केले. वाव, अमेझिंग अमेझिंग. सर, फ्युचर काय अलग अँगलचं, काही 2 शब्दात? हो, अलग अँगलचं फ्युचर म्हणजे मला असं वाटतं की ज्या कुठल्या पण व्यक्तीला स्वतःच्या विचारांना समोर आणण्यासाठी जी कुठली गोष्ट लागते ती त्याला अशा ठिकाणी भेटावी. आणि ही विचारसरणी प्रत्येकाच्या जीवनामध्ये असावी की स्वतःचं काम समजून घेण्यासाठी दुसऱ्यांचे कामं पण समजणं, आणि स्वतःच्या वेगवेगळ्या मीडियम सोबत जेव्हा मैत्री होते तेव्हाच तुम्ही खूप सारा नवीन पद्धतीने त्याच गोष्टी ठेवू शकता. म्हणून प्रत्येक गोष्टीला समजून घेण्यासाठी एक अशी जागा असावी, तर ती अलग अँगल आहे बा. तर म्हणून आम्ही अलग अँगल मध्ये ह्या आमच्या इथले सगळेजण, म्हणजे आम्ही एक सायकल पूर्ण केली 16 वर्षात असं आमचं म्हणणं आहे आता. आणि कारण आम्ही केली ती, की एक लहान मुलगा आला समज, म्हणजे आमच्या ललित आणि मिलीची मुलगी आहे रिद्धी, तिचा जन्म झाल्यापासून आम्ही अलग अँगल चालू केलं की हिला पुढे न्यायचं आहे. जर समजा डिझाईन फील्डचं आणि आर्ट फील्ड मधली माहिती जरी कळायला पाहिजे हिच्या जीवनात, तर हिला अशा कुठल्या तरी विचारसरणीमध्ये नेणं आम्हाला भाग होतं. तर आम्ही अलग अँगल जेव्हा स्टार्ट केलं तेव्हापासूनच तिची लाईफमध्ये जसं चेंजेस झाले तसे आमच्या भरपूर विद्यार्थी असे होते की लहानपणापासून अलग अँगल मध्ये जॉईन झाले. ते हळूहळू 10वी पास झाले, 12वी पास झाले, त्यांनी डिझाईन किंवा आर्ट फील्ड मध्ये ऍडमिशन घेतली, आर्किटेक्चर मध्ये घेतली. आणि ते नंतर ते 4 वर्ष पास झाले, मग तिथनं कोणी बाहेर निघालं, मग कोणी पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये गेले, तिथनं ते बाहेर निघाले, वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी केली त्यांनी. म्हणजे नागपुरातनं शिकून नागपूरच्या बाहेर गेली, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वतःचं नाव केलं, आणि मग ते रिटर्न हळूच वापस या अलग अँगलच्या प्रेमामुळे त्यांच्या जीवनामध्ये असलेल्या वेगवेगळ्या अलग अँगलच्या वेगवेगळ्या ठिकाणी स्पार्क निर्माण झाला असेल डोक्यात, किंवा अजून जे काही म्हणता येईल, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्यांना कुठे ना कुठे असं वाटलं की मला परत जायचं आहे माझ्या गावी, आणि मला परत गावासाठी काहीतरी करायचं. म्हणजे आमचं आता फक्त म्हणणं आहे की हे सगळ्यांना वापस स्वतःच्या गावात येऊन स्वतः काम करण्याची जी इच्छा निर्माण झाली ती आमची आता पूर्ण झाली. म्हणजे आमचे सगळे विद्यार्थी भरपूर या काही वर्षांमध्ये मोठे डिझायनर बनल्यावर ते आले परत नागपुरात. त्यांनी अलग अँगललाही वेळ दिला, पण स्वतः नागपुरात राहून त्यांनी काम केलं. तर गावातनं आतापर्यंत नेहमी असं झालं की शहरांमध्ये पळतात लोक, आणि आता छोट्या छोट्या गावात त्यांनी वापस रिटर्न यावं आपापल्या, आणि गावापर्यंत आपल्या गोष्टी डिझाईनच्या आणि आर्ट फील्डच्या सगळ्याच पूर्णपणे पोचवाव्या, आमची ही इच्छा आहे. आमची ही सायकल आता पूर्ण झाली आहे की आमचे जो विद्यार्थी वापस येऊन कामं करायला लागले, आणि आता त्यांना हे पण कळलंय की अलग अँगल मधल्या किंवा बाकीच्या लोकांना हे पण कळलं की स्वतःच्या गोष्टी स्वतः करताना स्वतः पैसे पण कमवायचे असतात. तर ही पैसे कमवण्याची जी कधी शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा कुठेच झाली नव्हती, ती आता त्यांना ती कळाली, आणि ती लोकांना पण देते. तर ते आम्ही आता नवीन एक हे केलं की अलग अँगल आता एज्युकेशन मधनं पण आता हळूहळू कमर्शियल कामामध्ये पण कसं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं, किंवा कमर्शियल काम करताना स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं याच्यावरती पण काम करत मग आम्ही आता एडीसी चालू केलं की अलग अँगल डिझाईन को याच्यासाठी, की या सगळ्या गोष्टी वापस त्यांना त्यांच्या स्तरावरती काम करता येऊन स्वतःच्या मेहनतीने पैसे कमवून ते पुढे जाणं. तर या सगळ्या गोष्टीच्या म्हटलं ना सायकल पूर्ण झाली. आता फ्युचर मध्ये हेच आहे की ही सायकल कंटिन्यू करायची आहे, आणि गावातल्या गोष्टी गावातच राहाव्या,
आणि त्याच्यात त्याच गावाची प्रगती होण्यासाठी त्या लोकांनी मदत करावी अशी इच्छा आहे. बस. नक्कीच. इनफॅक्ट मी असं पोएटिक किंवा आर्टिस्टिक नाहीये, पण तुमचं एवढं सगळं ऐकून मलाच इन्स्पिरेशन आलंय की मी म्हणजे तुम्ही जसं बोलत होतात तर मला, आणि परत मराठी माझं म्हणजे मी विचार मराठीत करत नाही, विचार इंग्लिशमध्येच असतो, तर त्याच्यामुळे तरी असं आलं की त्या पारंब्या आता परत जमिनीला लागल्यात आणि त्याचं म्हणजे अख्ख्या इंडियातच वटवृक्ष व्हावं की हीच इच्छा. सुपर. Cool. On that note, we'll conclude this episode. Thank you, Tanul sir. Amazing experience होता तुमच्यावर बोलण्याचा. नागपूरला आहे ना हे अलग अँगल? अलग अँगल हे नागपूरला आहे. आणि मी, तनुल, माझा भाऊ ललित आणि त्याची बायको मिली असे 3 जण या संस्थेला आम्ही पुढे आणत चालवत राहिलो. आणि आमच्यासारखेच भरपूर आमचे विद्यार्थी आणि आमचे परिवारातले लोक, म्हणजे अलग अँगल हा परिवार आहे आता, त्या अलग अँगलच्या परिवारातले भरपूर लोक एकत्र मिळून आम्ही या सगळ्या गोष्टी, आता आम्ही स्टील मेकर्स अड्डा जिथे चालवतोय, म्हणजे जिथे सगळ्या मशीनसाठी, तर हे हजारी पहाड म्हणून छोटस नागपुरातलं एक ठिकाण आहे, तर तिथे आम्ही अलग अँगल चालवतो आता. येस, सुपर. एक छोटी काय दिलगिरी म्हणतात ना, दिलगिरी, की मी स्टार्टिंगला कन्फ्युज झालो, मला वाटलं मिली विकामशी तुमची बायको आहे, तर ते सॉरी फॉर द लिसनर्स. बट या, ओव्हरऑल थँक्स अ लॉट तनुल सर. ऑल द बेस्ट फॉर अलग अँगल. आणि मी पण येतोय लवकरच नागपुरात तुम्हाला भेटायला. आपण भेटू. आता केदार निमकर सोबत भेटण्याची आमची पण इच्छा पूर्ण होईल. नक्की. बिलकुल. चला भेटू. And that's it from today's Gyan session. For show notes and more Gyan, visit audiogyan.com. If you like this podcast, please don't forget to check our other interesting podcast on IVM Network. You can listen to us on IVM Podcast app, ivmpodcast.com, or any of your favorite podcasting apps. To stay tuned, follow us on Twitter and Instagram at IVM Podcast. And if you wish to connect with me, I am at AudioGyan Moments on Instagram. Until then, take care.